श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा आपला मेंदू चांगल्या पद्धतीने कार्य करतो तेव्हाच आपण चांगले विचार करू शकतो आणि जीवनात चांगले बदल घडवून आणू शकतो. जर तुम्हाला जीवनात मोठे निर्णय घ्यावे लागले तर आपल्याला कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागेल. तर आपल्यासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे. आयुष्यात प्रत्येक क्षण चांगले असावे आणि तेव्हाच तुम्ही आनंदी असाल. कधीकधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत अनेक वेळा असे घडते की एखादी व्यक्ती संकटांना तोंड देत असताना त्याच्या कठीण परिस्थितीशी लढताना पराभव होतो. परंतु तेथे जो मानसिकदृष्ट्या मजबूत असला तर कठीण परिस्थितीतूनही नक्कीच बाहेर पडेल. तर मित्रांनो, स्वामी म्हणतात, कठीण काळातून कसे बाहेर पडायचे हे मी सांगणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही नक्कीच तुमच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडाल आणि तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जेव्हा आपण काही विचार करतो तेव्हा सर्वात आधी तो विचार आपल्या मनात जन्म घेतो आणि आपले संपूर्ण शरीर त्यानुसार कार्य करू लागते. समजा आपण काही दुःखद गोष्टी विचारात घेतल्यास आपल्या शरीराची ऊर्जा कमी होते. जर तुम्हाला काही उत्साहवर्धक गोष्ट वाटत असतील तर तुमच्या शरीरात अमर्याद ऊर्जा वाहू लागते आणि तुम्ही खरोखरच उत्साही दिसू लागाल. तुम्ही स्वतःच पाहू शकाल की तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरात भरपूर ऊर्जा येते. तुमच्यातील प्रत्येक छिद्र फुलते. हे कसे घडले? कारण तुम्ही तुमच्या मनात काही रोमांचक गोष्टींचा विचार केला होता. तुमचे शरीर तसेच असते, पण जेव्हा तुम्ही दुःखी असता तुमचे संपूर्ण शरीर ऊर्जाविरहित होते. परंतु जेव्हा तुमचे विचार उत्साहाने भरलेले असतात तेव्हा तुमचे शरीर फुलते. म्हणजेच आपले शरीर कसे कार्य करेल हे सर्व आपल्या मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या विचारांवर अवलंबून असते. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. तुझे शरीरही चांगल्या पद्धतीने कार्य करू लागेल. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमचे शरीर ऊर्जाविरहित होते, परंतु जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमचे मन चांगले असते. जेव्हा एखादा विचार येतो आणि तुम्ही आनंदी होता तेव्हा तुमच्या शरीरात चांगली ऊर्जा वाहू लागते. आपल्या मनात तेच विचार केले तर आपले शरीर देखील ऊर्जा आणि उत्साहाने भरले जाईल. म्हणजेच मानसिकदृष्ट्या तुम्ही बलवान व्हाल आणि खरं तर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत झाल्यावर कठीण प्रसंगांना सहज सामोरे जाल. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल आपण काळजी करत राहिलो तर आपल्या भूतकाळातील घटना बदलू शकतो का? नाही. त्या भूतकाळातील घटनांबद्दल पुन्हा पुन्हा काळजी करत राहाल. म्हणूनच तुमच्या आयुष्यात जे काही घडले आहे ते विसरून जाण्याचा प्रयत्न करा आणि ते विसरणे हाच एकमेव मार्ग आहे. तुमचा येणारा काळ तुमच्या भविष्यावर अवलंबून आहे, त्यामुळे गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जर आपण एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विचार केला तर आपले संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित असते. आपले मन इकडे तिकडे भटकत नाही आणि आपण सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. ज्याचे मन शांत राहते तोच कोणत्याही गोष्टीचा योग्य विचार करू शकतो. म्हणजेच तो आपल्या मनाने आणि मेंदूने मजबूत होतो. तुम्ही सर्वांनी स्वतःच्या इच्छेने जन्म घेतला आहे. तुम्ही स्वतःच्या इच्छेने गर्भ निवडला आहे. पण माणूस म्हणून जन्म घ्यायचा आहे. त्यानंतर तो काय करावे आणि काय करू नये, आपला जन्म का झाला आणि जन्म घेतल्यानंतर त्याला सर्व प्रकारच्या वासनांचा ध्यास लागतो. त्याला या जगाच्या मायाजालाने खूप त्रास होतो. तो स्वतःलाही कळू शकत नाही आणि त्यामुळेच तो वेगवेगळ्या व्यक्तींकडून खूप अपेक्षा ठेवतो. तुम्हाला सर्वात जास्त त्रास देतो. तुम्हाला ते मिळणार आहे कारण अपेक्षांवर अवलंबून आहे. दुःख देखील तिथेच घडते, कारण जर तुम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवल्या आणि ती व्यक्ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर तुम्हाला सर्वात जास्त त्रास होईल. कारण जेव्हा अपेक्षा तुटतात खूप दुःख आहे. म्हणून या सांसारिक जीवनात कोणत्याही व्यक्तीशी जास्त आशा आणि जास्त आसक्ती ठेवू नका. काहीतरी मिळवण्याची इच्छा, काहीतरी मोठे बनण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच जीवनात मोठ्या उंचीवर घेऊन जाते, कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूंमधून. जर तुम्ही विचार करता की माझा मित्र नेहमी माझ्या पाठीशी उभा राहील किंवा समोरची व्यक्ती तुमच्यासाठी जे काही करेल असे तुम्हाला वाटते, तर या सर्व गोष्टींच्या खूप अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका. आणि आपल्याकडून आशा ठेवली तर फारसं दुःख होणार नाही. पण ती आशा जर पूर्ण झाली नाही तर अनेक वेळा असे घडते की जे आई वडील मिळवू शकले नाहीत
त्यांच्या आयुष्यात ते त्यांच्या मुलांवर सर्व भार टाकतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात. आत्ता त्यांच्या मुलांनी ते केले पाहिजे. आणि जवळजवळ यावेळी प्रत्येकाचे पालक तेच बोलत आहेत. आपल्या मुलांना मोकळे ठेवणारे कमी लोक असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा.